पाणी देतेस का? थांब देते पाणी. हे घे पाणी पी. सुख. हा, पाणी पिलेलं सुख. हे घे. हे गिफ्ट माझ्यासाठी? हो. मला सांग, हे गिफ्ट घ्यायला पैसे कुठून आले रे? काय आहे सांग. ते वेद. वेद नाही, ते वेद आजीने माझं काहीतरी लावायला दिलं ना, सोड रगडून काय ते उठणं. हा, उठणं. ते उठणं विकून मी त्या पैशाचं गिफ्ट आणलं. खरं बोलतोयस ना तू? मग तुम्ही 200 रुपये दिलत ना, 100 रुपये बोनस, त्याच गिफ्ट आणलं. खुश का जरा विसरलीस का? चेंडू, थँक्यू या गिफ्ट साठी. वेद फटाकडे वाजवतो वाटतं, तुम्ही पण जातो. अरे चेंडू, फराळ तरी खाऊन जा. चेंडूला घाबरता कशाला? या हो, काय ना काय बंद करता चेंडूराव तुम्ही. या अजून एक लावूया. कसं आहे आता? काय लावायचं? झाडलोया. न बोलता, जाळू न देता तू माझं मन जपतोस वेद. भाऊबीजेच्या दिवशी ऋषी दादाची कमतरता भासू नये म्हणून तू चेंडूला आणलंस. माझा सण साजरा करून दिलास. माझ्या सगळं लक्षात येतं. त्या दिवशी शेतघरात खरं काय घडलं होतं हे वेदला लवकरात लवकर सांगितलं पाहिजे. चला या. आता मी एकटा लावणार. एकटा? वा चेंडूराव, कॉन्फिडन्स वाढलाय तुमचा. घ्या पण जपून. सॉरी. पण शेतघरात तुझ्याशी जे वागले ते सगळं म्हणजे तुझ्या बाबांच्या सांगण्यावरून होतं. ते मला असं बोलले की जर मी हे असं वेदशी नाही बोलले तर ते ऋषी दादाला मारून टाकतील. नली, हा बघ तुझा भाऊ ऋषी माझं गोडाऊन जाळण्यासाठी लग्नाच्या मंडपातून पळून गेला होता हा. पण या बाबारावची नजर घारीपेक्षा तीक्ष्ण आहे. शेवटी सापडलाच की नाही. प्लीज मारू नका ना त्याला. प्लीज प्लीज मी पाया पडते तुमच्या. दादा त्याने काही चूक केलेली नाहीये. प्लीज मारू नका ना त्याला. राक्षस आहात का तुम्ही? त्याची चूक नसताना त्याला का मारलं तेवढं? होताना बर्बाद करण्याचा अक्षम्य अपराध केलाय त्याने. त्याला शिक्षा व्हायलाच हवी. मारू प्लीज, मारू थांबा ना प्लीज. मी सोडवते तर.
दादा मी सोडवते तुला. बाजूला हो. हे बाबाराव खोताचं न्यायासन आहे. इथे गद्दारांना माफी नाही. इथे मिळतो तो फक्त मृत्यूदंड. वेदनेच्या शय्येवरती तीव्र घाव करत येणारा भयानक मृत्यू. तरी मी मनाने फार हळवाय ग नलिनी. नाहीतर याच्या जखमांवरती ना लिंबू आणि मीठ चोळलं असतं. पण तू घाबरू नकोस. आता ह्या गद्दाराला मी मुक्त करणार. या गद्दाराला मी मुक्त करणार. माझ्या दादाला सोडा. सोडा माझ्या दादाला. माझ्याबद्दल वेळेतला सगळं सांगून टाकलंस ना. वचन भंग करतेस. बर्बाद करायला बघतेस. हे बघ, ह्या अशा गोष्टीला हा बाबाराव खोत भीक घालत नाही. तुला काय वाटतं हा बाबाराव पळपुट आहे? मग घे तुझ्या भाऊ बिजेचं सुंदर असं गिफ्ट घे. प्लीज वाजव ना माझ्या दादाला. बघ ना त्याला मारून मारून काय केलं. नली ऋषी नाही आहे इथे. भास झालाय तुला. त्या दिवशी ऋषी गोडाऊन जायला जो गेला त्यानंतर परत आलेला नाहीये. खोतांच्या अंगणात आहेस तू. ऋषी इथे नाहीये. Cheers. तुम्ही आनंदात आहात कळतंय, पण आजचं आपलं पाडवं राहूनच गेला. ओवाळणी गिफ्ट सगळंच राहून गेलं. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. लवकरच देतो तुला फार मोठं गिफ्ट. हो, इन्शुरन्स कंपनीचा चेक आज दुपारी येणार होता, पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला त्यामुळे उद्या येईल. तुम्हाला कसं कळलं? फोन आला होता? मला नाही, वेदला फोन आला. कर्म माझ. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? काही गोष्टी दिसतात सरळ, पण त्या दूरवर परिणाम करतात. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? ही इन्शुरन्स कंपनीवाले वेदच्या संपर्कात आहेत, तुमच्या नाही. ही नुकसान भरपाई आपल्याला वेदमुळे मिळाली हे मान्य करावंच लागेल. उघड आहे ते, तर उघड आहे ना. बरोबर, पण हेही लक्षात घ्या की आपले हितचिंतक असतानीतले निखारे कमी आहेत का वाड्यात? ते शंकर भाऊजींना वाटतंय की त्या नलिनीमुळे शुभ घडलं, संकट टळलं. लोक हेच बोलणार की बाबाराव खोतांच्या सुनेचा पायगुणे, नुकसान भरपाई मिळाली. इथवरही ठीक आहे हो, पण उद्या जर वेदला असं वाटायला लागलं की आपल्या बायकोचा पायगुण शुभ आहे तर? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुखी होऊन घरी निघून गेलेली घरची लक्ष्मी म्हणजे आपली नली आज परत आली, आणि तेही शुभ पावलांनी. आणि खोतांवरचं आर्थिक संकटही दूर झालं. नुकसान भरपाईचं गाजर मिळतंय त्यावर जाऊ नका, पुढचा विचार करा. वेद कडून शिका शांत डोक्याने विचार करायचा.
तुमचाच मुलगा आहे ना? नाहीतर उद्या सगळी प्रॉपर्टी वेद नलिनीच्या घशात घालेल. म्हणजे तिळा आहेच. शीतयुद्ध आहे. शक्तीने नाही, युक्तीने काम करावं लागणार आहे. उद्या इन्शुरन्स वाले लोक येतील. चेक देण्यापूर्वी ते सगळ्या कागदपत्रांवर वेदच्या सह्या घेतील. तुम्ही समोर ठेवाल त्या कागदांवरती वेद सह्या करतो. त्यामुळे तुम्ही युक्तीने अशी कागदपत्र तयार करायची की गोदावरी फूड्सची पॉवर ऑफ अटर्नी किंवा अधिकार तुमच्या हातात राहतील तशी फाईलच तयार ठेवायची. म्हणजे वेद इन्शुरन्स कंपनीचे कागद समजून त्या सगळ्यावर सह्या करेल. कारण अजूनपर्यंत वेदला कल्पनाच नाहीये की सगळ्या एसटीटीचा कंपनीचा मालक तो आहे. तुम्ही हे सगळं केलं तरी त्याला त्यामुळे काहीच शंका येणार नाही. येतंय का लक्षात? वेदचा नलिनीवरचा विश्वास वाढत जाणं आपल्यासाठी धोकादायक आहे. पटत. तुझा शब्दन शब्द मला पटतोय. करूया. जर आपलं काम झालं तर गोदावरी फूड्सचा मालक मी. म्हणजे आपल्याला वेदची काहीच भीती उरणार नाही. म्हणजे वेद आपल्या मुठीत आणि ती कपाळ करंटी तिकडी घराच्या बाहेर. Cheers! वेदला तर त्याच्या आईकडेच पाठवायचंय मला. मग खेळ संपला. तुम्ही तर माझ्या मुठीत आहातच. मग सगळ्याचा मालक माझा सौरभ. माझा फोन कुठे? हॅलो. आमच्या गोदावरी फूड्सच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचे सगळे कागद, सगळे पेपर्स उद्याच्या उद्या माझ्याकडे पोचले पाहिजेत. कळलं काय? थँक्स प्रवीला. तू मला वेळीच सावध केलंस. तुझ्या ह्या विकृत इच्छा पूर्ण होणार नाहीत बाबाराव खोत. बाबारावला बुलवून वेदला मारण्याचं कारस्थान रचतीये प्रमिला. मी असं नाही होऊ देणार. त्या भोळ्या वेदला आणि निरागस नलीला हे सगळं काहीच माहिती नसतं. पण मी आहे ना, त्यांना हे सगळं कळणार. कारण मी उभी आहे त्यांच्या पाठीशी. नली, नली काय झालं? वाईट स्वप्न वगैरे पडलं का? नली काय झालं?
पाणी पे. हळूहळू ठसका लागेल. वाईट स्वप्न वगैरे पडलं होतं का? नको तो विचार जर जास्त केला ना तर अशी स्वप्न पडतात. नको असे विचार करूस. चुप. बस येते ना. प्रमिला, बाबा आणि सौरभ कुठे आहेत? ते खोलीतच आहेत. आज ते इन्शुरन्स वाले येणार आहेत ना, त्यांचीच वाट बघतायत. आणि वेद? तो पण आहे घरीच. काय आज अचानक सगळ्यांची चौकशी करताय? कारण नसताना मी कशाला विचारेन? असं नाही. आज सत्यवानला बोलवून एक विधी इथं करून घ्यायचा आहे. काय? सवाष्णीची ओटी परडीत भरून आपल्या घरावरून उतरून ती बाहेर नेऊन ठेवायची असते. अशी वाटी एवढे मोठे डोळे करून काय बघतेस? दरवर्षीच करतो हे आपण, पण याचा नियम मात्र कडक आहे. हा, जोपर्यंत ही ओटी सत्यवान तिठ्यावर ठेवून घरी परत येत नाही तोपर्यंत घरच्या कुणीही घराबाहेर पडायचं नाही. ठीक आहे, करूया तसं. भिकाजी, ए भिकाजी, बोल. मी काल सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आणलंस ना? आई, तू सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आणलंय मी. पण सत्यवानला दादाने कुठेतरी कामानिमित्त बाहेर पाठवलंय. तू इतक्यात येईल असं काही वाटत नाही. ठीक आहे, जाऊ दे त्याला. तू कर. कोण मी? हो. अगं आई, ते मला आता कारण सांगू नकोस. दरवर्षी हे आपण असंच करत असतो आणि या वर्षी हे असंच व्हायला हवं. एकदा राहून गेलं की राहिलं. आई, मी काय म्हणते, मला एक काम आठवलं. मी जरा यांना विचारून येते काही हवंय का. ते पाहुणे येणार आहेत ना घरी. येते मी येईन. आलेच बेटा. हा, अगं आई, याआधी मी असं काम काही केलं नाही आहे का? मी सांगितलेलं काम कधी केलंयस? ते काही नाही, हे काम तूच करायचंय आणि आजच्या आज करायचंय. सगळी तयारी बरोबर केलीस ना? हा, केलं. आता एक काम कर, तिथे जाऊन अंगणात उभा राहा आणि आपल्या वाड्यावरून डावीकडून उजवीकडे असं 3 वेळा उतारा करायचा. ओवाळायचं वाड्याला आणि ही परडी तिथं तिठ्यावर तिकडं नेऊन ठेव आणि तिथून परत येताना अजिबात मागे वळून बघायचं नाही. कळलं? हा, अरे हे सगळं सत्यवान करायचा, पण तू आता इथं नाही ना, म्हणून तुला करायला सांगते. हा, आणि जिथं परडी ठेवशील तिथून उचलून दुसरीकडे कुठे ठेवू नकोस. आणि ती अशी ठेव की कुणाचा पाय लागणार नाही अशी. ही परडी ठेवल्यानंतर जर कुणाच्या पायाने ती ओलांडली गेली तर ज्या शक्तीसाठी ही परडी तिथं ठेवली ती शक्तीच त्याला धरते. आणि इथून जाताना पण मागे वळून बघू नकोस, तिथून येताना पण कुणाकडे बघायचं नाही मागे वळून. कळलं? मला आत काम आहे, मी आत जाते. तू इथं सगळं व्यवस्थित कर आणि ठेवून ये. हा, चल कर.